नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि आज आपण बोलणार आहोत संभाषण चातुर्य किंवा कम्युनिकेशन या विषयावर। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ज्याला चांगलं कम्युनिकेशन करता येतं, संवाद साधता येतो, तो नेहमीच आयुष्यात यशस्वी होत असतो। जसं की म्हणतात की चांगलं बोलणाऱ्याची बोरं पण विकली जातात आणि न बोलणाऱ्याचे आंबेही विकले जात नाहीत। तर असं छान कम्युनिकेशन किंवा संभाषण करण्यासाठीच्या 6 सोप्या युक्त्या मी आता आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात पहिली युक्ती म्हणजे चांगलं संभाषण, चांगला संवाद साधण्यासाठी चांगलं ऐकण्याची सवय लावून घ्या। जिथे कुठे जाल, जिथे 2 माणसं संवाद करत असतील तिथं ते लक्षपूर्वक ऐका आणि एक माणूस दुसऱ्यावरती कसा प्रभाव पाडतोय, तो काय युक्त्या वापरतोय याचं नीट निरीक्षण करा। दुसरी युक्ती म्हणजे चांगलं संभाषण चातुर्य वाढवण्यासाठी आपलं वाचन वाढवा। आता तुम्ही म्हणाल आम्ही पुस्तकं तर वाचतच नाही, तर वाचन वाढवण्यासाठी पुस्तकच वाचायची गरज नाही, तर चांगले रील्स, यूट्यूबवरची चांगली माहिती किंवा चांगल्या प्रकारचे व्हिडिओज बघा, ऐका, ज्याच्यातून ते संभाषण करताना कसं समोरच्याला इम्प्रेस करतात याच्यावर लक्ष ठेवा। त्यांची देहबोली कशी असते याचा अभ्यास करा, ज्याचा उपयोग तुम्हाला स्वतःला संभाषण करताना होईल। तिसरी युक्ती म्हणजे कुठल्याही एका विषयावर ठरवून आरशासमोर सलग 2 ते 3 मिनिटं न थांबता बोलून बघा। आरशासमोर अशासाठी की आरशासमोर आपण उभं राहिल्यानंतर आपली देहबोली कशी दिसते हे आपल्याला प्रत्यक्ष बघता येतं आणि त्याच्यात काही चुका होत असतील तर सुधारणा करता येतात। आरशासमोर बोलून झाल्यानंतर चौथी युक्ती म्हणजे आपला अतिशय क्लोज फ्रेंड, मित्र, मैत्रीण जी असेल तिला समोर बसवा आणि कुठल्याही विषयावर सलग 2 ते 3 मिनिटं न थांबता बोलण्याची प्रॅक्टिस करा। सुरुवातीला सगळ्यात कॉमन विषय म्हणजे राजकारण, गेम, क्रिकेट किंवा बॉलिवूड असे घ्या। नंतर तुमच्या आवडीचे विषय घ्या आणि हळूहळू संभाषणाचा कालावधी वाढवा आणि मित्राला बेलाशकपणे तुमच्या चुका सांगायला सांगा, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करता येईल। पाचवी युक्ती म्हणजे जर तुम्हाला एखादा मित्र किंवा मित्रासमोर बोलायला संकोच वाटत असेल किंवा असा चांगला जवळचा मित्र नसेल तर एखाद्या शांत जागी बसा, आपल्या हातातला स्मार्टफोन हा सेल्फी मोडवर टाका आणि समोर ठेवून सलग 2 ते 3 मिनिटं बोला आणि ती रील किंवा तो व्हिडिओ 4 ते 5 वेळा वॉच करा, आपल्या मित्रांना दाखवा आणि त्याच्यामध्ये संभाषण करताना काय चुका, काय त्रुटी आहेत हे बघा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा। 6वी त्याच्या पुढची युक्ती म्हणजे जेव्हा तुमची अशी रील तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होतील अशी वाटायला लागतील त्यावेळेला तुमचं कुठलंही जे सोशल मीडिया अकाउंट असेल, यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम, त्याच्यावर आपल्या स्वतःच्या चॅनलवर ती रील अपलोड करा आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि इतर परिचितांना पाठवा आणि त्यांना विचारा अभिप्राय की त्याच्यामध्ये काय त्रुटी किंवा काय चुका आहेत। अशा प्रकारे आपली सगळी तयारी चालू ठेवा। प्रत्यक्ष संभाषण करण्याची किंवा स्टेजवरून बोलण्याची जेव्हा वेळ येईल त्यावेळेला अजून काय छान टिप्स आणि काय काळजी घ्यायची हे सांगण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही यातली कुठली ट्रिक वापरत असाल किंवा नवीन कुठली ट्रिक वापरत असाल तर ती कॉमेंटमध्ये लिहून नक्की कळवा। आणि हो मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। संभाषण चातुर्याच्या पुढच्या भागामध्ये लवकरच पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॅक्टिस करत रहा। गणपती बाप्पा मोरया।